नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि शिक्षक मैत्रिणींनो, मी सूरज आमरे बाळासाहेब शिंदे सर यांच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। टीईटी परीक्षेमध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत, त्याचबरोबर परीक्षेची तयारी कशी करायची आणि एकूण या परीक्षेमध्ये कोणते नवीन नियम लागू झालेले आहे, त्या सर्वची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपली टीईटी परीक्षा जी आहे, जे आपले मित्र आणि मैत्रिणी ज्या या परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओमध्ये आपण साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की 6 लाख प्लस उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहे। शिक्षक बांधव आपले जे आता शाळेवर रुजू आहेत आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी डीएड आणि बीएड हा कोर्स कंप्लीट केलेला आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे। टीईटी परीक्षा ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपल्याला 2028 पर्यंत पात्र करायचे आहे आणि त्याच अनुषंगाने एवढे सारे उमेदवारांनी अर्ज केलेले आपल्याला दिसून येतात। परंतु ही पात्रता परीक्षा आहे, जे शिक्षक रुजू आहेत त्यांच्यासाठी ही एक पात्रता परीक्षा आहे आणि जे विद्यार्थी टेटच्या माध्यमातून भावी शिक्षक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही पात्रता परीक्षा आणि मुख्य टेट परीक्षा असणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन नियम कोणते लागू झालेले आहेत आणि राहिलेल्या दिवसामध्ये आपण कशी तयारी करू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परीक्षेच्या पूर्वी नक्की हा व्हिडिओ बघा आणि टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। आपण जर बघितलं महा टीईटी 2026 एकूण 6 लाखहून अधिक अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये साधारणपणे 28 जून 2026 ला हा पेपर असणार आहे। 37 जिल्ह्यांमधील जिल्हा मुख्यालयांमध्ये 1729 परीक्षा केंद्रांवर हा पेपर होणार आहे। त्याचबरोबर यावेळेस 6,125 उमेदवारांनी नोंदणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि आता मागेच नीटचा पेपर या ठिकाणी पेपर फुटी झालेली होती। त्याच अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर टेलिग्राम हे चॅनल या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। 22 तारखेपर्यंत हे चॅनल बंद असणार आहे, कारण खूप सारे मेसेजेस आणि खूप साऱ्या पद्धतीने गैरप्रकार या ठिकाणी होत असतो। म्हणूनच त्याच पार्श्वभूमीवर आता टेलिग्राम पण बंद आहे आणि नीट पेपरच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आपण जर पुढे बघितलं जिल्हानिहाय आकडेवारी जर आपण बघितले, पुण्यामध्ये सर्वाधिक 17,507 उमेदवार अव्वल आहे, म्हणजे त्यांनी नोंदणी केलेली आहे। त्यानंतर नाशिकमध्ये 16,000 प्लस, त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये जवळजवळ 12,500, सोलापूरमध्ये 11,456, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,647 आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये 9,983 अशा पद्धतीने उमेदवार या ठिकाणी नोंदणी केलेली आपल्याला दिसून येते। परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्या, प्रवेशद्वार, त्याचबरोबर लॉबी आणि केंद्र संचालक कक्षांमध्ये मिळून 18,797 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहे। म्हणजे ज्या पद्धतीने 2019 आणि 20 मध्ये टीईटीमध्ये गैरप्रकार झालेला होता, अगदी परीक्षा परिषदेचा स्टाफ सुद्धा या मध्ये समाविष्ट होता आणि त्यांना पास करून देण्यासाठी एक गैरप्रकाराच्या माध्यमातून टीईटी परीक्षा जे विद्यार्थी पास झाले होते त्यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहे। या सर्वांची काळजी म्हणून एक परीक्षा व्यवस्थित पार पडावी म्हणून CCTV कॅमेरे असणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांची भरारी पथके सुद्धा संपूर्ण केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेली आहे। आता आपण बघूया की ज्या पद्धतीने टीईटी 2019-20 मध्ये जो गैरप्रकार घडला त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर मागे आता जी परीक्षा झाली 23 नोव्हेंबर 2025 ला, त्यावेळेस 22 उमेदवारांना सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। म्हणजेच मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या या 22 उमेदवारांना त्यांची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजेच गैरप्रकार करणारे जे विद्यार्थी या ठिकाणी सामील झालेले आहेत त्या सर्वांवर परीक्षा त्यांना पुन्हा कधी देता येणार नाही, अशा पद्धतीची कारवाई महाराष्ट्र परीक्षा परिषद आणि महाराष्ट्र शासनाने केलेली आपल्याला दिसून येते। याचबरोबर आपण जर बघितलं की आपण कोणत्याही गैरप्रकारामध्ये सामील व्हायचं नाहीये, एक शांततेपणे आपण आपला पेपर द्यायचा आहे।
150 मार्कांची परिपूर्ण आपण तयारी करायची आहे आणि 150 गुणांचा पेपर 150 मिनिटांमध्ये पूर्ण सोडवायचा आहे। याच पद्धतीने सर्व उमेदवारांनी तयारी करायची आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये आणि प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते 2 महत्त्वाचे बदल झालेले आहे ते आपण बघूया। सर्वात महत्त्वाचा आहे पहिला जो आहे बदल, यंदाच्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-ई-टी 2026 मध्ये प्रथमच पहिल्यांदाच प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक नंबर आणि QR कोड देण्यात येणार आहे। आतापर्यंत 2013 पासून तर 2025 पर्यंत जेवढ्याही परीक्षा झालेल्या आहे तेवढ्यांमध्ये ही सुविधा नव्हती। आता प्रथमच टी-ई-टी परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर एक युनिक नंबर असणार आहे आणि QR कोड असणार आहे। म्हणजेच या माध्यमातून सिक्युरिटी म्हणजेच गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर दुसरा निर्णय जो आहे किंवा दुसरा जो नवीन बदल आहे, उत्तरपत्रिकेमध्ये उजव्या बाजूस उमेदवाराने सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नमूद करण्यासाठी एक स्वतंत्र बॉक्स असणार आहे। म्हणजे जी काय आपल्याला OMR शीट असणार आहे त्या OMR शीटवर साधारणपणे प्रश्नांची संख्या सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नमूद करण्यासाठी एक बॉक्स देण्यात आलेला आहे आणि या बॉक्समध्ये अचूकपणे आपली नोंद करणे, जेवढे प्रश्न आपण सोडवलेले आहे त्याची नोंद करणे हे आपल्याला अनिवार्य करण्यात आलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। अशा पद्धतीने 2 महत्त्वाचे बदल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचे होते, ते सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जर बघितलं आता की राहिलेल्या शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे आपल्याकडे जे काही 7 ते 8 दिवस बाकी आहे, या दिवसामध्ये आपल्याला तयारी कशी करायची ते आपण या ठिकाणी बघूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही जी वेळ आहे ती नवीन विषयाचा अभ्यास करण्याची नाही। म्हणजेच आता एखाद्या विषयाचा आपला अभ्यास बाकी आहे, गणिताचे माझे एखादी काही घटक बाकी आहे, समजा सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, या ठिकाणी असे जे काही अवघड प्रमेय असतील, अशा पद्धतीचे जे काही घटक आहे ते आता वाचण्याची किंवा त्याची लेक्चर करण्याची आता वेळ नाही। कारण आता जी वेळ आहे ती आहे महामॅरेथॉनची। म्हणजेच कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त घटकांचे आपल्याला अभ्यास करणे, समजून घेणे, त्याचबरोबर ज्या काही कन्सेप्ट आणि संकल्पना आपल्या बाकी आहेत त्या संकल्पना आपल्या महामॅरेथॉनच्या माध्यमातून लक्षात घेणे, अशा पद्धतीची फास्ट रिव्हिजन करण्याची आता ही वेळ आहे। कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, म्हणून नवीन विषयाचा आता कोणी अभ्यास करायचा नाही किंवा नवीन घटकाचा सुद्धा लेक्चर करत बसायचं नाहीये। आत्ता नोट्स वाचण्याची वेळ आहे, मॅरेथॉन लेक्चर करण्याची वेळ आहे आणि त्याचबरोबर मॉक टेस्ट सोडवण्याची वेळ असलेली आपल्याला दिसून येते। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आता टी-ई-टी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवीन विषय अभ्यासणे, या ठिकाणी नवीन विषयाचा कोणत्याही किंवा नवीन घटकाचा अभ्यास करायचा नाही। त्यानंतर दुसरा जो आहे उजळणी करणे, जे काय आपण नोट्स काढलेले आहे, जे आता सर्वांनी लेक्चर तर केलेले आहे, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, त्यानंतर आपल्या ऑनलाईन माध्यमातून असेल किंवा बॅच घेतलेली असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांनी उजळणी करायची आहे। म्हणजेच जे काही आपण नोट्स काढलेले आहे, शॉर्ट्स नोट्स असेल, त्यांची आपण उजळणी करायची म्हणजे रिव्हिजन करायची आहे। म्हणजेच त्याच माध्यमातून आपल्याला संकल्पना क्लिअर होतील, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये आपल्या अभ्यासाची आपल्याला एक प्रकारे दिशा लक्षात येऊन जाईल आणि तो जो टॉपिक आहे तो टॉपिक आपला परिपूर्ण करण्यासाठी आता नोट्सची उजळणी किंवा रिव्हिजन आत्ता ह्या दिवसांमध्ये राहिलेल्या 7 ते 8 दिवसांमध्ये आपण करायची आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं PYQ प्रश्नांचे विश्लेषण, म्हणजेच टी-ई-टीची परीक्षा आहे ती 2013 पासून तर 2025 पर्यंत जे काही आपले PYQ आहे, ह्या PYQचे विश्लेषण आपण करणे आवश्यक आहे। आता काही मुलं म्हणतील की आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, परंतु 2021, 2024 आणि 2025 कमीत कमी या 3 वर्षांच्या ज्या टी-ई-टी परीक्षा झालेल्या आहे त्यांचे विश्लेषण या ठिकाणी करणे आवश्यक आहे। म्हणजेच त्याच पद्धतीचा पॅटर्न असणार आहे। मागील 3 वर्षाचे जे आपला जे काही PYQ असतील त्यांचे तरी विश्लेषण आता राहिलेल्या दिवसामध्ये सर्व शिक्षक बांधवांनी, शिक्षक मित्रांनी आणि शिक्षक मैत्रिणींनी या ठिकाणी करायचे आहे। म्हणजेच आपल्याला एक प्रकारे पॅटर्न लक्षात येईल, काठिण्य पातळी लक्षात येईल आणि मागच्या वेळेस कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते त्याच अनुषंगाने आता 28 तारखेला आपल्याला तशाच पद्धतीचा पॅटर्न असणार आहे। कारण पॅटर्न सहसा चेंज होणार नाही, मागील 1 ते 2 ते 3 वर्षाचा पॅटर्नच फॉलो होणार आहे। म्हणूनच आता या राहिलेल्या 7 ते 8 दिवसांमध्ये PYQचे विश्लेषण खूप महत्त्वाचे ठरणार आहे की जेणेकरून पात्र होण्यासाठी आपण खूप चांगले मार्क्स या ठिकाणी आपण मिळवू शकतो या तयारीतून। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं मॉक टेस्ट सोडवणे, म्हणजेच आता फुल लेंथ टेस्ट ज्या आहे आपल्या 150 गुण असणार आहे
150 प्रश्न असणार आहे आणि 150 मिनिटं असणार आहे. या वेळेचं नियोजन करण्यासाठी आपल्याला साधारणपणे मॉक टेस्ट सोडवणे आवश्यक आहे. मॉक टेस्टच्या माध्यमातून आपल्याला 150 मिनिटांमध्ये 150 प्रश्न सोडवण्याची एक मॅरेथॉन तयारी होत असते. अगदी वेळेतच म्हणजे ज्यावेळेस पेपर चालू होणार आहे त्याच टायमिंगमध्ये 10:30 ते 1 असेल किंवा 2:30 ते 5 असेल, ज्या विद्यार्थ्यांचे ज्या टायमिंगला पेपर असतील त्याच टायमिंगला तुम्ही मॉक टेस्ट सोडवायचे आहे. आणि आत्तापासून जर तुम्ही फुल लेंथ टेस्ट सोडवली तर परीक्षेपर्यंत तुमचे 7 ते 8 टेस्ट होऊन जातील. आणि रविवारी ज्यावेळेस 28 तारखेला तुम्ही पेपरला जाल त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल, हे तर माझं रोजचं काम आहे आणि रोजच्या कामामध्ये आपल्याला कोणतीही अडचण येत नाही. म्हणजेच रेग्युलर जे आपण काम करत राहतो त्याच्यामध्ये आपली ॲक्युरसी खूप चांगली येते. म्हणून वेळेचं नियोजन करण्यासाठी आणि सर्व विषयांची साधारणपणे प्रश्नांची संख्या आणि प्रश्नांची काठिण्य पातळी लक्षात घेण्यासाठी आपल्याला वेळेचे नियोजन करता येईल. त्यासाठी मॉक टेस्ट सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणजे कोणतीही मोठा खिलाडी असला परंतु त्याने जर फायनल सराव केला नाही तर तो या ठिकाणी उत्तीर्ण होत नाही किंवा रेस जिंकत नाही. म्हणूनच मॉक टेस्ट करून वेळेचं नियोजन करायचं आहे आणि त्याचबरोबर सर्व विषयांची साधारणपणे काठिण्य पातळी लक्षात घेऊन कुठे आपल्याला वेळ कमी पडतोय आणि आपण सोपे जे विषय आहेत, समजा मराठी असेल, हिंदी असेल, त्याचबरोबर बालमानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल किंवा ज्यांचा पेपर 2 असेल त्यांनी मराठी असेल, हिंदी असेल, सामाजिक शास्त्र असेल, जिथे आपल्याला वाचून टिक करायचं आहे किंवा आपल्याला गोळे भरायचे आहेत, त्या पद्धतीने आपण तयारी करू शकतो. आणि गणित या विषयाला आपण जास्तीत जास्त वेळ कसा सेव्ह करू शकतो याची तयारी आपण आत्तापासूनच करायची आहे. म्हणून मॉक टेस्ट सोडवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं आरोग्य आणि आत्मविश्वास, म्हणजेच आता या राहिलेल्या दिवसामध्ये आपण काय करायचं आहे, आपली उत्तम तब्येत ठेवायची आहे, कॉन्फिडन्स आपला खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड होईल. त्यासाठी आपण नोट्स वाचायचे आहे, मॉक टेस्ट सोडवायचे आहे, PYQचे विश्लेषण करायचे आहे. घाबरण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, पेपर अवघड आहे, पात्र होईल की नाही. आता आपले जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यावर नोकरी वाचवण्यासाठीची मोठी त्यांची धडपड सुरू आहे. शाळा पण सुरू झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपला अभ्यास होईल का, आपण पेपर द्यायचा आहे, म्हणजे एक ना एक असे खूप सारे प्रश्न आपल्या या TET उमेदवारांच्या मनामध्ये असतात. आणि खूप सारं बर्डनसुद्धा आलेलं आहे या पेपरचं. कारण सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे की TET परीक्षा ही कंपल्सरी पास होणे आवश्यक आहे. म्हणून अशा दिवसांमध्ये आपण एक निवांत शांत झोप 6 ते 7 तासांची घेतली पाहिजे. आपलं आरोग्य उत्तम ठेवलं पाहिजे आणि त्याचबरोबर मॉक टेस्टच्या माध्यमातून, आपल्या नोट्सच्या माध्यमातून आपण आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे की जेणेकरून पेपरला जाताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि पेपर सोडवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा आत्मविश्वास आपल्यामध्ये येईल. अशाच पद्धतीने आपण जर बघितलं की शेवटच्या दिवसांमध्ये जे आपल्याला जी मॅरेथॉन तयारी करायची आहे, जी मॅरेथॉन तयारी आपण बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनासह करू शकता. तुम्ही या ॲपच्या माध्यमातून सुद्धा पेपर 1, पेपर 2ची तयारी करू शकता. आत्ताच द विनर स्टडी सेंटर ह्या ॲपला तुम्ही भेट देऊन नक्कीच बॅचसाठी माहिती आणि बॅचला ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता. आणि त्याचबरोबर बॅच बरोबरच आपल्या ह्या बाळासाहेब शिंदे सर यांच्या यूट्यूब चॅनलवर साधारणपणे मॅरेथॉन सुरू झालेले आहे. साधारणपणे शिंदे सर असेल, शरद सर, सुराशे सर यांचे मॅरेथॉन ऑलरेडी आपल्याकडे या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. एक सुंदर अशी प्लेलिस्ट त्यांनी बनवलेली आहे. हे 30 दिवसांचे 60 मार्कांचे नियोजन, त्याचबरोबर मराठी, इंग्रजी, अंकगणित या 3 विषयांची तयारी असलेले खूप चांगले सेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता. राहिलेल्या दिवसामध्ये अंकगणित असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल या विषयांची तुम्ही तयारी करू शकतात. आणि त्याचबरोबर महामॅरेथॉनचे सेशन आहे, साधारणपणे 4 तासांचे हे सेशन असतात. साधारणपणे डेली बेसिसवर हे महामॅरेथॉन आपल्या या प्लॅटफॉर्मवर सुरू झालेले आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाचे विश्लेषण, त्याचबरोबर महत्त्वाचे घटक आणि अचूक मार्गदर्शन आणि नक्की निवड होण्यासाठी हे मॅरेथॉन सेशन आपल्याला एक अमृत ठरणार आहे. म्हणूनच तुम्ही आपली एक बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनासह एक सुंदर टीम आहे आणि या टीमने खूप चांगल्या पद्धतीने प्लेलिस्ट बनवलेली आहे. महामॅरेथॉन सेशन सुरू झालेले आहे. या संदर्भातले व्हिडिओज आपल्या या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे आणि इथून पुढे सुद्धा महामॅरेथॉन सेशन असणार आहे. तुम्ही नक्की जॉईन करा. त्याचबरोबर आपण पुढे जर बघितलं की डेली बेसिसवर आपल्याला हे महामॅरेथॉन उपलब्ध असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून अशा पद्धतीने जे महामॅरेथॉन सेशन असणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
जे शिक्षक बांधव आणि विद्यार्थी TET परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी महामॅरेथॉन सेशन आपल्या बाळासाहेब शिंदे सर यांच्या TET टेट फॅक्टरी अंतर्गत सुरू आहे। खूप चांगले सेशन आहे। शेवटच्या दिवसामध्ये मॅरेथॉन तयारी नक्की होऊ शकते। अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या TET परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शिक्षक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। धन्यवाद।